हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभंगवाणी या सुरेल भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक कृष्णा श्रीमंतराव बोंगाणे यांच्या सुमधुर सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले। आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने वसमत येथील सुरमणे प्राध्यापक दत्ता चौगुले सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अभंग, भक्तिगीते आणि शास्त्रीय संगीताचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला। कृष्णा बोंगाणे यांच्या सुरेल अभंगांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले। यावेळी बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर, सचिन दगडू, राजकुमार एंगडे, धनंजय गोरे, शिवेश्वर बँकेचे संचालक वसंत चेपुरवार, राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे तसेच क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अभंग, भक्तिगीते आणि शास्त्रीय संगीताचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले। संपूर्ण सभागृह विठ्ठल नामाच्या भक्तिरसाने भारावून गेले आणि कार्यक्रमाची सांगता टाळ्यांच्या कडकडाटात झाली। आणि त्या ताकदीचे सगळे साथीदारही होते। आता परवाच आमदार साहेबांनी 5 बसेसचं लोकार्पण केलं। नव्या कोऱ्या बसेस आमच्या वसमत परिवहन विभागाला आल्या। बस किती भारी असली तरी चालक आणि मालकही तितकेच वाहक महत्वाचे असतात। आज 2 चालक आणि 2 वाहक आमच्याकडे होते। अतिशय सुंदर साथ त्यांनी पण दिली, त्याबद्दल सर्व कलाकारांकरता एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवाव्या। मी आदरणीय राजूभाईंना विनंती करतो की आपण मग आता कृष्णादादांनी आठवण केली, डांगे सर इथंच आहेत। कृपया मी डांगे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। योगायोगानं डांगे सरांची आठवण या ठिकाणी झाली होती आणि आपले वसमतचे खूप जुने आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक आदरणीय शिवरदादा डांगे मी विनंती करतो। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।